हे काय लावलंयस तुम्ही खिडकीला? काय ते येते? अच्छा, सूर्यप्रकाश येतोय म्हणून दिसत नाही काय? तर समोर असा मोबाईल ठेवलाय आणि आम्ही चपाती खातोय. भाकरी केली होती पण आम्हाला चपातीच हवी है ना. तिच्यासाठी आम्हाला चपात्या कराव्या लागल्या. कशी आहे भाजी? मस्त आहे. मग राहणार का आज पण? नाही, कंटाळा आला? जायला लागेल. मम्मा ओरडेल, क्लास आहे आज, सुट्टी आहे, संडे आहे म्हणून. मामाला उठवायचं? जेवल्यानंतर उठवायचं. ओके चल जेव. कितवी चपाती? तिसरी. बापरे, चपात्या जामच आवडतात वाटतं. कालचा पिक्चर बघायचा नाही का तुला? मग हे काय लावलंस? हंग्री बर्ड्स. हंग्री बर्ड्स. अच्छा अच्छा, तर ते बघते मग पिक्चर लावायचा. ओके, तर आमचा कालचा पिक्चर थोडा अर्धा राहिलेला आहे, तो आम्हाला बघायचा आहे. आता पहिले चपाती खाऊन घेतोय मग बघू. प्रीत आलाय नाईट करून, त्यामुळे तो झोपलाय. त्यामुळे आमची सगळी कामं हळूहळू चालली. नाही तर आमचा आवाज लगेच चालू आहे. मामा मामा लगेच मला ब्लॅकमेल करते. मामाला उठवीन मी. कोणती? जरासं काय लगेच थांबी, मामालाच आवाज देते. म्हणजे जोरात आवाज केला तर जेणेकरून मामा उठेल, है ना. कार्टून. चल जेवून घे पटकन. मायलेकीचं काय चाललंय इकडे? नातीला चपात्या केल्या ते ठेवते. ओके, नाती भाकरी खातच नाही, नुसतं चपात्याच हव्यात. काय कधी तिला भाकरी देत नाही खायला? तू भाकरी खात नाही, तिला फक्त चपातीच लागते. चपात्या झाल्या, आता परत जेवणाची तयारी. चहा आमच्याकडे होतच असतो, दिवसातून 4-5 वेळा जास्त चहा होतो. मी आत्ताच तू आणि पप्पा या दोघांना जाम चहा लागतो. ती बघ चपातीची ऑर्डर आली रे. किती खाते? 4थी चपाती तिची. बापरे, चपातीवरच आहोत. काय ग? चपाती चपाती बरी आहे का भाजी? बाबांनी बनवली भाजी म्हणून ती 4थी चपाती दिली. पण मी का खोलू? तो आईचा फोन आहे. फिंगरप्रिंट आहे इकडे. हे बघ जबरदस्ती चालू आहे. सगळ्यांना जबरदस्ती करते. पहिले सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घेते आणि फोन ओपन करते. मम्मी आता तुला चांगलीच ओरडले, लक्षात ठेव. आता काय फरक नाही पडत. हे बघ काय बोलले, आता कम्प्युटरवर ती 1 तास पिक्चर बघितलं, गेम खेळली. आता लगेच आजीचा मोबाईल घेतला. सगळ्यांचे मी ते ऐकून आता मेलचा कसा बनवला तसं मला फ्लावरचं बनवायचं. शॉर्टकट्स ती क्रिएट करते कीबोर्डवर. त्याचं ते काम चालू होतं. तुम्हाला दाखवू का कसं? नको नको, बस पहिले जेव चल, मग पुढची कामं. अरे मी जेवले. कधी जेवलीस? ती सकाळी चपाती खाली, ती दुपारी नको जेवायला. आणि मग दुपारी मग भूक लागली की मग मॅगी दे आम्हाला, हे दे. मला वाटलं की जेव्हा मी जेवलं छोले आणि चपाती, त्या मला वाटलं की तो जेवायचा टाइम आहे. जेवायचा टाइम. सकाळी लवकर उठलंय प्रीत, सकाळी आला कामावरून तेव्हा ती उठलंय लवकर. घरी शाळेत जायचं असेल शाळेत जायचं असेल ना तेव्हा अजिबात उठणार नाही. ती दीदी उठून उठून दमते तिला. आणि इकडे माझ्याकडे कधी आली ना, ती 6लाच उठणार, 5लाच उठणार. का तर खेळायला. मामा येईल लवकर, मामासोबत गार्डन मध्ये आपण खेळू, काहीतरी गेम खेळू, असं असतं. आता प्रीत उठलाय, नाईट करून आला, तो झोपला होता, तो उठलाय. आता जेवायची वेळ झाली आमची, तर हिला आईचा मोबाईल हवाय. ते बघ ते बघ. तर चला मी जेवून घेते आता. अवतार बघू शकता कसा आहे. ऊन लागलाय चांगला. तू वरती होते जरा टेरेस वरती. तर आता आमच्या चालू आहेत गप्पा. जेवल्यानंतर जरा बेडरूम मध्ये बसलोय, आईशी गप्पा करतोय. दीदी थोड्या वेळात जाईलच, म्हणजे 4-5 वाजता ते जाईल. आज ओवीच्या क्लासला सुट्टी आहे म्हणून काही टेन्शन नाही. एकतर मग तिला क्लासला सोडावं लागला असता. अलिबागला आता नाही, मामा नाईट करून आलाय, तो दमलाय. मामाला विचार, हिला कधी बघावं तर अलिबागला जायचंय, बीचवर जायचंय ठरलेलं असतं आमच्या. बाबा झोपलेत खाली. आणि आम्हाला दिलाय मिंत्राने एक गिफ्ट. मिंत्राने गिफ्ट दिलंय. आत्ताच माझं पार्सल आलं. मी ड्रेस ऑर्डर केले होते, तर बोलते गुड्डी मावशी तुला मिंत्राने गिफ्ट दिले का, बोलते असं. तर खोलायचं आहे. थांब ग. तर गुड्डी मावशी खोलू का तेच चालू आहे. अवतार बघ तिथे हिचा काय कशी दिसते. केस पण नाही घालीत, नाही मेकअप केल्या. नॅचरल ब्युटी आहे आमची. बघितलंच ना, मगाचपासून मी तिच्या पाठी लागलेलं, म्हणजे सकाळपासून असं काही ना काही चालूच आहे. कम्प्युटर तर अजिबात सोडला नाही. अजून मामाच्या साईडलाच बसले, काम करते. ते गेम युट्यूबला बघते, ते खेळते, त्याच्यामध्ये काय चालू होतं.
आता तुम्हाला माझं पार्सल ओपन करून दाखवते काय आहे ते. ओके, तूच ओपन कर, तिची उत्सुकता किती आहे. आणि आता ओवी पार्सल ओपन करून दाखवते. कर चल, किती उत्साह होतो. असं तिलाच काय ऑर्डर केलंय. कसं फाडायला सांगितलंय? हा, तसं वरतून फाडायचं. ओके, फाटेल ना आज, कागदच आहे तो. ओके, काढ त्याच्यातून. किती आहेत? एकच आहे ना, मला वाटलं 2 आले का. बघू प्रीत, एकच आलाय. हा टॉप घेतला मी, 1 पीस टाईप सारखा आहे. लिंक मी टाकीन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही पण घ्या. चांगला आहे, कॉटनचा आहे. आता मी खोलून पहिले बघते, घालून बघते. हा ठीक आहे, खोल. पूर्ण कॉटनचा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. मस्त आहे, कापड एकदम सॉफ्ट आहे. 1 पीस आहे पूर्ण, डेली घालण्यासाठी मी ऑर्डर केलाय. मस्त आहे. आता घालून बघते. एल साईजच घेतले, मला एल साईज परफेक्ट होते. चला आता ठेवूया. खिचा असला पाहिजे, खिचा असले की मजा येते. आहे की काय आहे तिकडे? बघ, आहे नाही ना, ठीक आहे. चल, आता वेणी घातल्यानंतर कशी दिसतेस तू? आता छान दिसते बघ. तेल वगैरे लावलंय मस्त. माझा चेहरा मला बघवत नाही. ओ माय गॉड. अरे तुमच्या मस्त कधी संपणार? हे चलो, बाय बाय ओवी. बाय बाय, लवकर ये परत. बाय बाय बाय. अवतार व आशीष चाललंय गाडीमध्ये. बघ आता आशीष हाफ पॅन्ट वर चाललंय. जा चल, आज मी नाहीये बसायला पुढे. ए, आज तू बसणार आहेस पुढे. मावशी नाहीये आज बसायला ना. चलो बाय. आई आत्ताच आलेली आहे गावातल्या घरी जाऊन. आज मंदिरामध्ये आरती होती, तर प्रसाद म्हणून आईनी शेवबुंदी दिली. तर घरी सुद्धा आणलेली आहे. तर ही शेव आहे आणि ही आहे बुंदी. तर आई मिक्स करते डब्यामध्ये. प्रीत आता चाललंय कामाला. नाईट शिफ्टला खाऊ मग काय शेवबुंदी, देवळातला प्रसाद. मला आवडते शेवबुंदी. आधी लहान असताना मी खूप खायचे. है नाही? रेडी का? रेडी हो रहे. त्याला दुसरा डबा देते मी आई. दुसरा. मला ही नुसतीच खायची वाटते. गोड गोड आहे पण ग. वेफर पण हवे. तर आत्ताच गेला प्रीत कामाला आणि आई घरी गेली होती. तेव्हा शेतावर सुद्धा फेरी मारून आली. तेव्हा आईनी काकड्या आणलेल्या आहेत. खूप काकड्या निघाल्या. तर तुम्हाला दाखवते. दुध्या पण रेडी झालेला आहे. तर आई दाखवते तुम्हाला आता काढून. पिशवी आत्ता जस्ट ओपन केली. सगळं जेवण वगैरे आई पप्पाचं झाल्यानंतर आम्ही पहिले जेवून घेतलं, कारण की प्रीतला कामाला जायचं होता. आई पप्पा थोडे उशिरा आले. तर जरा शेतावरची जरा भाजी दाखवते तुम्हाला. पहिलेच 2 दुधे आईने काढलेत. कसले मोठेच्या मोठे आहेत, एकदम ताजी. काकड्या काढ चल. काकड्या पण एकदम कवळ्या कवळ्या आहेत. छोट्या छोट्या होत्या. छोट्या छोट्या. आता बघ किती छोट्या छोट्या. मस्तच ग. किती आहे टोटल काकड्या? भरपूर निघाल्या. मी तिकडे शेजाऱ्याने पण थोड्याफार दिल्या. अच्छा अच्छा. आता शेतावरचं फळ म्हणजे सगळ्यांना दिलं का बरं वाटतं ना. तिकडे शेजाऱ्याने थोड्याफार दिल्या आणि इकडे आणल्या. इकडे जाम आहेत, भरपूर आहेत. इथे पण देऊ आजी बिजीला. शेजारी इकडे आपल्या घरच्या काकड्या, शेतावरच्या. दुध्या झाले 2. अजून आहेत हो, छोटे आहेत. 2 दिवसांनी अजून काढायला होती. आता भर आला की तो चालूच होईल ना, आठवड्यानी 2 आठवड्यानी. पाऊस असला का फुलं गळत नाही ना ती. हा, पाऊस असला की गळतात फुलं. आणि 1-2 दिवसात वाढतातच दुधे पण. काकड्या पण परत एवढ्या भेटतील. आता काय आपल्याला संपणार नाही. आठवड्याभर होईल परत रेडी. आठवड्यानंतर दुसऱ्या आल्याच चालूच आहे, है ना. चला आता मी भांडी घासून घेते. वाजलेले आहेत 9:15 होऊन गेलेले आहेत. 10 वाजायला येतील. भांडी आहेत माझी बेसिंग मध्ये, ती घासून घेते. गाई पप्पा थोडे आराम करतील आणि मी सुद्धा. चला मंडळी, आजचा व्लॉग हा आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर सगळेजण झोपायला गेले. आई पप्पा त्यांच्या बेडरूम मध्ये आराम करतात. मी सुद्धा बेडरूम मध्ये आले. प्रीत गेला कामाला. अजून 2-3 दिवस नाईट आहे. नाईट असले की मला खूप कंटाळा येतो. सगळं दिवस पूर्ण आमचं चेंज होऊन जातं. जास्त बोलायला सुद्धा आम्हाला जास्त वेळ भेटत नाही. का आता सकाळी आल्याला तो पहिली झोपला आणि मग थोडा वेळ जेवला. थोड्या वेळ ओवीसोबत गप्पा वगैरे मस्ती वगैरे केली आणि मग पुन्हा तो दीदीला सोडायला गेला.
आणि थोडीफार कामं होती ती केली. तो रात्री आला, जेवला आणि परत कामाला गेला. नाईट शिफ्ट आमची अशी असते. हा, तर 2 दिवस आई बापा आहेत जिथपर्यंत त्याची नाईट शिफ्ट आहे. नंतर मग ते सुद्धा घरी जातील. आता गणपतीची तयारी वगैरे सुरू होईल सगळी. असो, पण आजचा दिवस खूप मज्जा होता. मी पण अक्षरशः दमली. ओवी असली ना की घर असं एकदम भरल्यासारखं वाटतं. नुसती गडबड, गुड्डी मावशी हे हवंय ते हवंय, तिच्या पाठीत आज दिवसभर मी होते. तर दीदी आणि ओवी आली तर जरा बरं वाटलं. तर आपण गेल्या घरी तर एकदम शांत शांत वाटते. तर चला, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय, गुड नाईट.